शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या क्युराक्रॉन या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा ही जगातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे जे काही प्रोडक्ट आहे ते अत्यंत जबरदस्त आहे. तसेच त्यांचे कॉम्बिनेशन देखील युनिक आहे. तर आज आपण क्युराक्रॉन या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला क्युराक्रॉन या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीच्या क्युराक्रॉन या कीटकनाशकामध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहावयास मिळत असतो, तर याच्यामध्ये आपल्याला प्रोफेनोफॉस 50% EC म्हणजे इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे एक कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे, जे एक चांगले न्यूरोटॉक्सिन आहे, जे कीटकांच्या मज्जासंस्थेवरती परिणाम करते. त्यामुळे कीटकांनी खाल्ले अथवा त्यांच्या त्वचेवरती लागलं तर त्या ठिकाणी कीटक हे पॅरलाइज होऊन त्या ठिकाणी मरण पावत असतात. तर शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक असल्यामुळे आपल्याला रसशोषक किडी व अळींवरती हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, हे एक चांगल्या प्रकारचं अंडीनाशकसुद्धा आहे. म्हणजे कीटकांचे जर का अंडे असतील आपल्या पिकामध्ये तर अंडींना नष्ट करण्याचे काम देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करत असते. त्याच पद्धतीने जे की प्रौढ कीटक असतात तर या कीटकांनासुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा वापर केल्यावरती आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी किडींवरती मिळत असते. त्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी कीटकांवर मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, क्युराक्रॉन या कीटकनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर कापूस, मिरची, कांदा, तर अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण क्युराक्रॉन या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तरी वापर करत असताना शेतकरी मित्रांनो, आपण जर का कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं सांगायचं झालं तर जी तेलकट पानं असणारी जी काही पिकं आहे तर त्यावरती फवारणी करणं हे आपल्याला टाळायचं आहे. कुठल्याही प्रकारची फवारणी त्या ठिकाणी करायची नाही आहे. जर केली तर आपल्याला नुकसान होऊ शकते. तसेच शेतकरी मित्रांनो, आता हे आपल्याला कोणकोणत्या किडींवरती नियंत्रण देत असते, तर कापूस पिकातील पांढरी माशी, तुडतुडे, थ्रिप्स, बोंडअळी, लालकोळी, तसेच लष्करी अळी, तर अशा विविध किडींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तसेच मिरची पिकातील शेंड्यावरील जो लालकोळी येत असतो तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच कांदा पिकातील जो काही थ्रिप्स येत असतो तर त्या थ्रिप्सवरती चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला क्युराक्रॉन हे कीटकनाशक करताना दिसून येत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, क्युराक्रॉन या कीटकनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 500 मिलीपर्यंत आपण क्युराक्रॉनचा वापर हा करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट व ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे व आपल्याला विविध किडींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळत असतात. तसेच शेतकरी बांधवांना महत्त्वाचे सांगायचे झाले तर आपण कुठलेही कीटकनाशक व बुरशीनाशक वापरायचे झाले तर कंपनी लेबल क्लेमच्या सल्ल्यानुसारच आपण वापर करायचा. अन्यथा आपण जर का वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नुकसान हे होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा कंपनीच्या क्युराक्रॉन या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.